दुसरा चेंडू देखील काहीतरी 30 दिशा 30 दशा. वन बाउंड चेंडू चाललाय सर सीमा रेषा पार. येतोय लगातारच्या बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती चौकार. क्वालिटी क्रिकेट क्लास. सेमीफायनल क्रमांक 2 कशी असावी तर अशी सुरुवात असावी. अरविंदने काय सुरुवात करून दिली संघाला. 2 चेंडू झालेत, धावसंख्या झाल्या. महत्वाची मॅच, महत्वाची लढत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघाकडे जिंकण्याची क्षमता आहे. काय होतंय पाहूया. महत्वाची मॅच. 2 चेंडू झाले, तिसरा चेंडू. ओहो यावेळी अप्रतिम चेंडू खेळून काढलाय. ओह 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 ही विकेट तुम्हाला मागात पडू शकते. ही रन तुम्हाला घ्यायची नव्हती. विकेट पडली गेली. कुणाची तर विकेट गेली ती म्हणजे अरविंदच्या स्वरूपात. अरविंदची विकेट मागात पडली गेली तुम्हाला. अरविंदची विकेट तुम्हाला मागात पडू शकते. ही रन गरजेची नव्हती अरविंदला. अरविंद होता, मॅच बनत होती, मॅच खेळत होती, मॅच चालू ठेवली होती अरविंदने. अरविंदला परतीचा इशारा. बॅक टू डगाला अरविंद. काय क्षेत्ररक्षण, क्वालिटी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. नजाकत क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो आपल्याला राजू दादा. सेमीफायनल क्रमांक 2 चांगलं क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट राहिलं गेलं अरविंदच्या कडून. लेकिन अरविंदला काहीतरी करावं लागेल नक्कीच. चला ठीक आहे, जाऊ दे. सर्व टीम्स आपले सर्वांनी सहकार्य करा प्लीज, विनंती असेल. महत्वपूर्ण मॅच 3 चेंडूचा खेळ झाला. आपण जाऊन पोहोचले 10च्या घरात. ओहो राजू आला. राजूला डिलिव्हरी टाकली. साई स्ट्रायकिंग पाहायला होते. काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी निलेश कडून. पहिल्या 2 चेंडूमध्ये अरविंदने ठोकले गेले षटकार आणि चौकार. अरविंदची विकेट पडली. साईला स्ट्रायकिंगला आणायचं होतं. काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी निलेश कडून. कमबॅक केलाय. 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5वा चेंडू प्रगती पाहतो. स्टाईल ऑन स्ट्राईक. हो या वेळेला देखील सुरेख गोलंदाजी, अंगावरती टाकलेली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो निलेश. निलेशचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. निलेशने आता नाही तर निलेशने खूप काही वर्षापूर्वी देखील काळ गाजवलाय. तोच निलेश गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू बाकी असेल. 1 टू गो. शेवटचा चेंडू. साई ऑन स्ट्राईक. ओहो यावेळी देखील अंगावरती. यावेळी देखील लेग बायची 1 रन असेल. एखादा वेळी धावपळ पुढे ढकली जाऊन पोहोचेल 11. डबल डिजिट 11च्या घरात. महत्वपूर्ण मॅच. सेमीफायनल क्रमांक 2. अरविंदची विकेट पडली गेली. धावसंख्या थांबली गेली. पहिल्या 2 चेंडू 10 धावसंख्या. पहिल्या नंतरच्या 4 चेंडू फक्त आणि फक्त 1च धाव. प्लीज सतीश प्लीज विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं. मीटिंग घेऊ नये प्लीज दादा, विनंती असेल. पाऊस देखील पडला गेलाय. प्लीज विनंती असेल. पाऊस देखील आयला जातोय. स्पीडअप करायचं. दोन्ही संघाला विनंती असेल. मिरगाव संघ स्पीडअप करायचं आहे थोडं. नक्कीच 15 मिनिटांमध्ये सामना संपवला पाहिजे. प्लीज विनंती असेल. दोन्ही संघाला विनंती असेल. आपली टुर्नामेंट आहे, आपल्या आयोजनाची टुर्नामेंट आहे, आपल्या असोसिएशनची टुर्नामेंट आहे. दोन्ही संघाने सहकार्य करा आणि मॅचला सुरुवात करा. थोडं स्पीडअप करायचंय. अजून देखील 2 सामने खेळवायचे आहेत. महत्वपूर्ण मॅच. जो मेगा फायनल साठी संघ गेला तो युवा स्पोर्ट कोल्हे संघ जाऊन पोहोचला मेगा फायनल मध्ये. याच्यामध्ये जो जिंकल तो फाईट करेल कोल्हे संघासोबत. ती असेल ह्या दिवसातील, आजच्या दिवसातील विटलावी चषकातील मेगा फायनल. पण आता सेमीफायनल चालू आहे. आता सेमीफायनल 2 चालू आहे. कोणता संघ फायनलला जाईल. दोन्ही बलाढ्य आहेत, दोन्ही कर्तव्य आहेत. राजू ऑन स्ट्राईक. ओहो यावेळी ब्लॉकर पद्धतीचा चेंडू 1 धाव केली जाते. अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण करतो मिरगाव संघाचे क्षेत्ररक्षण. क्वालिटी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सर्व युवा टॅलेंट संघ पाहायला मिळतो आपल्याला. चांगलं क्रिकेट त्यांच्या देखील माध्यमातून पाहायला मिळतं. मिरगाव संघाचा नावाचा तेवढा बोलबाला आहे, तेवढाच त्यांच्या गावाचा देखील बोलबाला. त्यांच्या जेवढ्या ट्रॉफी आहेत तेवढ्या अप्रतिम ट्रॉफी आहेत. अप्रतिम खेळ त्यांचा देखील राहिला जातो. साई ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती राजू आला होता. आता साई आलाय. गोलंदाज अजय पाहायला मिळतोय. ओहो यावेळेला त्यांनी फक्त दिशा दिले. यावेळी फक्त असेल 1च धाव. वनडीच्या स्वरूपातील 1 धाव असेल. साई स्ट्राईकला असेल. चला स्पीडअप करायचं आहे. सेमीफायनल 2 महत्वाचा सामना, महत्वाची मॅच. दोन्ही संघ बलाढ्य. जर अरविंदची विकेट थांबली असती तर मॅच आता बनत गेली असती. अरविंदची विकेट गेली आणि मॅच कुठेतरी थांबली. आता साईला काहीतरी करावे लागेल. साईला फटकेबाजी करावी गरजेचं असेल. 3रा चेंडू.
ओहो साहिल किती टाइम शांत बसणार. आता पंचांचे हात फिरवतात. पंच सांगतात हा चेंडू वाईट असेल. अप्रतिम पंचांची भूमिका पाहायला मिळते आपल्याला. चांगले पंच पाहायला मिळतात. हा चेंडू वाईट असेल. 2 चेंडू झाले. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. सेमीफायनल क्रमांक 2 पाहायला मिळते. तिसरा चेंडू या वेळेला आडव्या बॅटने खेळून काढला चेंडू. 1 मान्स गॅदर केला जाईल तिथे क्षेत्ररक्षण असेल. दुसरी धाव घेतली देखील जाणार नाही कारण हे क्षेत्ररक्षण क्वालिटी क्षेत्ररक्षण करतात. काय क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळतोय. क्वालिटी क्षेत्ररक्षण जिथे जाईल चेंडू तिथे फक्त क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण नजारा पाहायला मिळाला. 3 चेंडू झालेत. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावफलक जाऊन पोहोचलोय 15. ओहो या वेळेला राजीव यादवने चेंडू खेळून काढला तिथे क्षेत्ररक्षण असेल. 1 मान चेंडू गॅदर केला जाईल. फेकी करेपर्यंत तब्बल 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेने पुढे ढकलेत जाऊन पोहोचेल 17च्या घरात. 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल अजयच्या गोलंदाजी मधील. नक्कीच मोहन नागरिक 5वा चेंडू. ओहो या वेळेला चांगला फटका सजून काढला तिथे फक्त असेल 1च धाव. नक्कीच मानसिक मोहन नागरिक असूनचे उपसचिव म्हणून ज्यांच्या नावाचा बोलबाला आहे. आटोली गावचे सीताराम म्हणून ज्यांच्या नावाचा बोलबाला राहिला गेला. नक्कीच मोहन नागरिक असूनचे उपसचिव दीपक केबी जगताप यायचं. दादा तुम्ही देखील या मॅचला उपस्थित दाखवली. धन्यवाद दादा. केबी दादा तुम्ही देखील यायचंय. बसून घ्यायचंय. केबी तुम्ही देखील धन्यवाद. या मॅच साठी तुम्ही देखील उपस्थित दाखवली. यायचंय. मोहन नागरिक असूनचे उपसचिव म्हणून ज्यांच्या नावाचा बोलबाला आहे. केबी जगताप दीपक जगताप म्हणून ज्यांच्या नावाचा बोलबाला आहे. हो हो या वेळेला सुर्र एक गोलंदाजी. निर्धाव चेंडू सांगता होते. 2 षटक समुद्र संघाची धावसंख्या पाहायला मिळते 18च्या घरात. नक्कीच गोवारे संघ साहिल यायचंय प्लीज. साहिल कॅप्टन कुठे असेल. साहिल थोडं भेट द्यायचे समालोचन कक्षे. साहिल विनंती असेल. 18 झालेत. साहिल यायचंय थोडं समालोचन कक्षे. साहिल विनंती असेल. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग्स मध्ये सेमीफायनल क्रमांक 2. एका साईडला मिरगाव तर दुसऱ्या साईडला चिरमे. युवा टॅलेंट योगेश ऑन स्ट्राईक. गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू. ओहो पहिला चेंडू. काय वेग आहे योगेशच्या माध्यमातून. या वयामध्ये हा वेग योगेशने काय गोलंदाजी करतो. छोट्या वयामध्ये आपल्या नावाचा बोलबाला करून ठेवला तोच गोलंदाज योगेश पाहायला मिळतोय. काजळी प्रीमियर लीग झाली त्याच्यामध्ये देखील हा गोलंदाजाचा बोलबाला राहिला. तोच गोलंदाज योगेश पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा राजू दादा तयार. ओहो यावेळी देखील वेग होता. अंगावरती टाकलेला चेंडू. बॅट स्विंग करसपर्यंत अंगावरती आला चेंडू. फक्त असेल 1च धाव. एका धावेने धाव फलक पुढे ढकले जाऊन पोहोचेल 20च्या घरात. याचे केबी जगताप बसून घ्यायचे प्लीज दादा. तुम्ही देखील जगतापांचा सत्कार केला जाईल. मायेची शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन दादांचा सत्कार केला जाईल. मोहना क्रिकेट असोसिएशनचे उपसचिव म्हणून ज्यांची ओळख निर्माण केली जाते केबी जगताप दीपक जगताप आमचे परम मित्र ज्यांनी आम्हाला मोठं केले ज्यांनी आम्हाला आज हे बोलण्यासाठी भाग्य पाडलं तेच केबी जगताप आज मैदानाच्या आतमध्ये. ओहो या वेळेला काय झेल पकडली. मी इकडे बोलता बोलता तिकडे विकेटचं पतन. फलंदाज बाद. यायचं केबी बसून घ्यायचं प्लीज दादा. तीन चेंडूचा खेळ झाला. तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं बदल. साहिलला डगावरचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 12 पाहायला मिळतोय आपल्याला. स्कोर पाहायला मिळतोय आपल्याला 20 धावा. 3 चेंडू अजून बाकी असतील पहिल्या इनिंग मधील सेमीफायनल क्रमांक 2. आई विठलाई देवी चषक 2025 मध्ये सर्व प्रेक्षक सर्व क्रिकेट रसिकांचे मी समालोचक दीपक बने सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. चौथा चेंडू प्रगती पथावर स्ट्रायकिंगला बाळा. ओहो बाळाला चेंडू समजला देखील नाही. वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही. काय गोलंदाजी करतो या वयामध्ये. गोलंदाजी छाप सोडतो हा गोलंदाज योगेश. काय गोलंदाजी करतो. क्वालिटी गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये योगेशची राहिले. 4 चेंडू झाले. 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 20 लागलेत. अरविंदची विकेट पडली. मॅच होती कुठे. मॅच येऊन बसली कुठे. अरविंद असताना मॅच फिरली असती. 5वा चेंडू. ओहो हो या वेळेला कोणत्याच फलंदाजाच्या बॅटला बॉल देखील लागत नाही. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येतात. काय क्वालिटी करतोय. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं. महत्वाची मॅच. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचं षटक पाहायला मिळते. 5 चेंडू झाले. 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी असेल. धाव फलक जाऊन पोहोचले 20च्या घरात. एक मोठा फटका बाळाच्या बॅट म्हणून येणं गरजेचं असेल कारण महत्वाची मॅच पाहायला मिळते.
ओहो यावेळेला फटका सज्जवला त्याच्या खाली क्षेत्ररक्षण विकेटचं पतन साधी आणि सोपी झेल पकडली 3 षटक समोर संघाची धावसंख्या 20 अरविंद होता तेव्हा मॅच होती कुठे आता मॅच झाली कुठे 18 चेंडू 20 झालेत 21 धावांची गरज असेल सेमी फायनल क्रमांक 2 मला वाटलं नव्हतं असं होईल पण सेमी फायनल क्रमांक झाली कशी आणि होती कशी यायचंय प्लीज चिरमे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय चला चिरमे संघ प्लीज स्पीड अप करायचं आहे दादा राजू दादा विनंती असेल 18 चेंडू 20 ची गरज असेल सेमी फायनल क्रमांक 2 महत्वाची मॅच महत्वाच्या मॅच मध्ये फक्त 20 धावा ठोकल्या गेल्या काय झालं अरविंद होता तेव्हा मला वाटलं की धावा खलक 40 वर जाऊन पोहोचेल मॅच होती कुठे मॅच झाली काही प्लीज स्पीड अप करायचं आहे चिरमे संघ मेगा फायनल साठी जो संघ पहिला प्राधान्य झाला त्या संघाचं नाव पाहायला मिळते युवा स्पोर्ट कोल्हे संघ मेगा फायनल मध्ये जाऊन धडकलाय याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो त्यांच्यासोबत फाईट करेल ती असेल विठलाई देवी चषकातील मेगा फायनल ची मॅच प्रथम पारितोषिक तब्बल 15,000 द्वितीय पारितोषिक 10,000 तृतीय पारितोषिक 7,000 प्रथम पारितोषिक सौजन्य पाहायला मिळते प्रशांतजी श्रीरंग पवार युवा उद्योजक ओम स्मृती प्रकर्स पुणे यांच्याकडून द्वितीय पारितोषिक तब्बल 10,000 मानदेव स्पोर्ट आतुली यांच्याकडून तृतीय पारितोषिक लक्ष्मण शेठ झोरे यांच्याकडून युवा उद्योजक चला स्पीड अप करायचं प्लीज कोणीही जायचंय विनंती असेल चला स्पीड अप करायचं प्लीज विनंती असेल पावसाचं वातावरण देखील असेल सेमी फायनल क्रमांक 2 18 चेंडू 20 धावांची गरज असेल झाल्यात 19 20 ची गरज असेल 20 झाली 21 धावांची गरज असेल ठोकल्या गेल्या 20 जर अरविंद होता तोपर्यंत मॅच बनवत होती अरविंदला पूर्णपणे या मॅच साठी खेळायचं होतं अरविंद पूर्णपणे शांत आहे त्याला माहित आहे माझा खेळ चालला नाही मी जर खेळत असतो तर मॅच आता कुठेतरी घेऊन गेलो असतो नक्कीच अरविंदची विकेट पडली मॅच फिरली गेली मैदानाच्या आतमध्ये एक सलामीर जोडी एका साईडला प्रथम मॅच सेलर युवा टॅलेंट युवा खेळाडू ज्याच्या नावाचा बोलबाला राहिला या टुर्नामेंट मध्ये नाही तर प्रत्येक टुर्नामेंट मध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला केला जातो माझा परम मित्र म्हणजे ओळख निर्माण केली जाते प्रथमेश जी सेलर साहेब काय खेळ त्याचा देखील पाहायला मिळतो प्रथमेश देखील एक युवा टॅलेंट आहे युवा खेळाडू आहे क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं बॅटिंग देखील तेवढीच चांगली काय क्वालिटी क्रिकेट करतो त्याच्या माध्यमातून फलंदाज ट्रॅक वरती 12 पाहायला मिळतो आपल्याला पहिला चेंडू पॉवर प्ले षटकातील पहिला चेंडू फक्त दिशा दिले शॉर्ट पुलचा फटका पूर्णपणे पंच सानिशा करतायत या वेळेला शॉर्ट पुल होतोय सक्सेसफुल चेंडू चाललाय सर सीमा रेषा पार प्रथम सेलरचे इरादे स्पष्ट पहिलंच बोललो होतो हा फलंदाजाचा बोलबाला इथे नाही तर गावामधून नाही तर पूर्ण काजळी क्रिकेट असोसिएशनच्या पूर्ण गावागावामध्ये असतो कारण हा फलंदाज आज नाही तर हा फलंदाज 2-4 वर्षापासून आपल्या नावाची छाप सोडतोय क्वालिटी क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं आपल्याला 21 ची गरज होती त्याच्यातील 6 आलेत महत्वाची मॅच महत्वाच्या मॅच मध्ये प्रथम सेलरची महत्वाची बॅटिंग क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतंय पहिल्या चेंडूवरती इरादी स्पष्ट 6 धावांचा फटका क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं आपल्याला प्रथमेश कडून दुसरा चेंडू फेस करत असताना प्रथमेश पुन्हा एकदा तयार या वेळेला देखील उडवला या वेळेला सांगतो वाडा कोणाचा या असो राडा फक्त माझ्या नावाचा असणार प्रथमेश सेलर इज ऑन फायर काय फलंदाजी बॅक टू बॅक षटकार अप्रतिम फलंदाजी क्वालिटी क्रिकेट क्लास दाखवतोय आपल्या नावाचा आपला ब्रँड तयार केलाय प्रथमेशने काय क्लास क्रिकेट खेळतोय अप्रतिम खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला
2 चेंडूवरती तब्बल 2 धावेंचा मोहरा. काय फटकेबाजी करतोय. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं प्रथमेशच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. जसा चेंडू आला तसा चेंडूला लगातारच्या त्याच दिशेला फेकून दिला. बॅक टू बॅक 2 षटकार. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं आपल्याला. पुन्हा एकदा तयार फलंदाज. ओहो, या वेळेला बेधडक फटका सजवला. एकदम कडक 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 टाळ्या झाल्या पाहिजेत फलंदाजासाठी. बॅक टू बॅक 3रा षटकार. आजच्या दिवसामध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला राहिला प्रथमेश शेलारने ठोकलेत लगातारचे 3 चेंडूवरती 3 षटकार. समीकरण बदलले. 2ची गरज. सेमी व्हायला वाटलेलं होते असे होईल. अरविंद पूर्णपणे नाराज आहे. त्याला माहित आहे माझी बॅटिंगला आली असती मॅच फिरली असती. 2ची गरज फक्त. ओहो, यावेळेला कमबॅक केला. यावेळेला चांगला चेंडू हाताळलाय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. नक्कीच चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतं आपल्याला. लगातारच्या 3 चेंडूवरती 3 हल्ला बॉल केला प्रथमेश शेलार. ज्याच्या नावाचा मी बोललो होतो बोलबाला आहे. काजळी क्रिकेट असून मध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला हसला जातो तोच प्रथमेश शेलार. ह्या वेळेला देखील फटका सजवलाय. अप्रतिम फटका. झेल होईल नाही. प्रथमेशला जीवदान. प्रथमेशला माहित आहे इथे झेल सुटली. समीकरण बदललं. नक्कीच 3 चेंडूवरती 3 षटकार ठेवले प्रथमेश शेलारसाठी. किरणजी कदम साहेब यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. कारण ह्या वयामध्ये ही फलंदाजी करणं खूप अवघड आहे. पैशाने नाही तर माणसाने माणुसकी जोडले जाते. एका धावेची गरज. ओहो, यावेळी फटका सजवला. 2 धावेची गरज. फटका चांगल्या दिशेत असेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. अजयला परतीचा इशारा. 2 धावेची गरज अजून देखील असेल. चेंडू झालेत 6 चेंडू झालेत. ओव्हरची समाप्ती झाली. 2 धावेची अजून गरज. प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला देखील असेल. प्रथमेशसाठी 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. किरणजी पवार साहेब यांच्याकडून तब्बल 101 रुपयाचं पारितोषिक. कारण ह्या वयामध्ये हा फलंदाज ह्या वयामध्ये आपल्या नावाचा बोलबाला केलाय तोच प्रथमेश शेलार. काय फटकेबाजी सर्व. क्वालिटी क्लास दाखवतोय आपल्या नावाचा. नक्कीच पूर्णपणे प्रेक्षक शांततेने ही मॅच पाहतात. सेमीफायनल 2 आहे. दोन धावेची गरज. प्रथमेश शेलार षटकाराने मॅच फिनिश करेल का. महत्वाची मॅच. पहिला चेंडू काढून दिला. तिथं क्षेत्ररक्षण असेल. झेल पकडेल का. ओहो, यावेळेला प्रथमेशला परतीचा इशारा. नक्कीच चांगला खेळ आहे प्रथमेशचा. अप्रतिम खेळ. नवीन फलंदाज पाठवले प्लीज. सतीश विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोडला प्लीज. जायचं स्पीडअप करायचं आहे. 2 धावेची गरज असेल. स्पीडअप करायचंय. 2 धावेची गरज असेल. दोन धावेची गरज. 14+ खेळाडू गोलंदाज टॅक होते. गोलंदाज पाहायला होते आपल्या निलेश. पहिला चेंडू विकेटचं पतन प्रथमेशला बाद केलंय. ओहो, या वेळेला थ्रो चुकीचा आणि जो संघ दुसरा मेगा फायनल साठी प्राधान्य झालाय त्या संघाचं नाव पाहायला मिळतंय. एकता क्रिकेट संघ मिरगाव संघ मेगा फायनल साठी गेलाय. आता मेगा फायनलचा मुकाबला खेळवला जाईल. एकता टीम मिरगाव तर दुसऱ्या साईडला पाहायला मिळेल कोळणे संघ. यायचंय टॉस साठी प्लीज. मिरगाव संघ आणि कोळणे संघ विनंती असेल स्पीडअप करायचंय प्लीज. दोन्ही संघाला एक कॅप्टन यायचे. दोन्ही संघाचे प्लीज आता विचार प्लीज विनंती असेल दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला. प्रथमेश तू देखील यायचं प्लीज. सामनावीरचा पुरस्कार घेऊन जायचं परत आले प्रथमेश शेलार साहेब. धन्यवाद किरणजी पवार साहेब. थर्ड मॅच साठी टॉस केला जातो. टॉस विन आपल्याला पाहायला मिळतोय चिरमेर संघ. नाणेपैकी चला शेतकरी सजवून घ्या प्लीज. चला चिरमेर संघ आपल्या शेतकरी सजवून घ्या. एका विनची मॅच आहे. थर्ड प्राइज साठी जो संघ जिंकेल तो थर्ड प्राइज साठी सहभाग होईल.